या अर्थसंकल्पात 2100 देऊ असं म्हटलेलं नव्हतं। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा घुमजाव केलेला आहे। 2100 रुपयांचं आश्वासन 5 वर्षासाठी होतं असं तटकरे यांनी म्हटलंय। बजेटमध्ये 2100 रुपयांची घोषणेची शक्यता धुसर आहे, कारण राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनात देण्याच्या घोषणेपासून आता सरकारनं घुमजाव केलाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याचं आश्वासन कधीच दिलं नसल्याचं महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तो जाहीरनामा 5 वर्षासाठी असल्याचंही आदिती तटकरे यांनी सांगितलंय। आदिती तटकरेंच्या या भूमिकेवर विरोधकांनी टीका केलेली आहे। अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल। फेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते। आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत। जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल। घोषणा केलेली आहे की 2100 रुपये आम्ही पुढच्या अधिवेशनापासून म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून म्हणजे पुढच्या बजेटपासून आम्ही देऊ। मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे। सजर होता नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की 2100 रुपये आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेला देऊ। तुमच्या जाहीर आम्ही 3000 सांगितले होते, मग किमान 2100 जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का? माझी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी होती, तुम्ही GR काढला, एक अशासकीय सदस्याचा अध्यक्ष तुम्ही केला, कायद्यानं त्याला अधिकार दिले हे मान्यता देण्यासाठी। खाली तुम्ही लिहिलं स्थानिक ग्रामसेवक, स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या। मग याची पडताळणी झाली होती का नव्हती? झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका। त्यावेळी तुम्ही पात्र केलं सा, त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली, आता सावत्र झाली का निकाल लागल्यावर? आता सावत्र झाली का तुम्हाला निकाल लागल्यावर? त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण लागली, लाडकी बहीण दिसली, तुम्ही पुढच्या 2 महिन्याचं अनुदान या ठिकाणी दिलं।